सर, सध्या स्टार्टअपचा खूप बोलबाला आहे. तर त्या संदर्भात थोडं आम्हाला तुम्ही विस्तृतपणे सांगा. स्टार्टअप ही सध्या आता भारताची अतिशय आवश्यक गरज झालेली आहे. कारण आता सगळ्या संस्था, खास करून MIT मध्ये आम्ही हा मंत्र दिलाय की वी वुड लाईक टू क्रिएट अ जॉब गिव्हर अँड नॉट जॉब्स. तर जेव्हा हे आंतरप्रिन्युअरशिप चा जेव्हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जातो, उद्याचे यशस्वी उद्योजक, उद्याचे जॉब गिव्हर जेव्हा द्यायचे असतात, त्यासाठी डॉक्टर माशेलकरांनी लिहिलंय. ते असं म्हणतात की लीप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्ट. म्हणजे काय, छोट्या छोट्या उद्योगात बेडूक उडी घेण्यापेक्षा तुम्ही गरुड झेप घ्या. त्यात तुम्ही कधी 347 नाचा. 347 म्हणजे काय, तर 3 म्हणजे हे जे मी म्हटलं की सध्या संपूर्ण जगाला भेडसावणारे विषय मी आपल्या थोड्या वेळापूर्वी सांगितले की एनर्जी, एम्प्लॉयमेंट, नीड. आणि 4 म्हणजे त्यांनी सांगितलं STEP. हे सगळं कशासाठी करायचं होतं, सोसायटी कशा माध्यमातून, टेक्नॉलॉजी. यांनी काय होणार आहे, इकॉनॉमी, इकॉनॉमिक पॉलिसी, एन्व्हायरमेंट. STEP, P इज पॉलिसी, E इज एन्व्हायरमेंट. आणि या सगळ्यांसाठी जर काय असेल तर ते ॲश्युअर्ड नावाचा 7 फॉर्म्युला. ॲश्युअर्डचं स्पेलिंग हे 7 अक्षरांचं. त्यात हे तुमचे सगळे स्टार्टअप हे ॲश्युअर्ड असलेलं पाहिजे. तुमचा बिझनेस हा ॲश्युअर्ड झाला पाहिजे. आता ॲश्युअर्ड म्हणजे काय, तर A म्हणजे एफर्ट, S म्हणजे सस्टेनेबल, स्केलेबल, युनिव्हर्सॅलिटी आपण म्हणत होतो ASSURED, R रॅपिडिटी, E एक्सेलन्स आणि D इज डिस्टिंक्टिव्ह. ॲश्युअर्ड बिझनेसेस तुम्ही जर बघितलं तर ब्लॅकबेरी आज मार्केटमधनं पूर्ण गेलाय का, कारण त्यांनी अँड्रॉइड वापरायला नकार. आज नोकिया मार्केटमधनं गेले का. कितीतरी बिझनेसेस बघा तुम्ही असं की ते या ॲश्युअर्ड कॅटेगरीमध्ये बसले नाहीत म्हणून ते आज बिझनेस. तर हा ॲश्युअर्डचा एक खूप मोठा मंत्र 347 दिलेला आहे. पॉवर ऑफ एक्झिक्युशन टू पॉवर ऑफ इम्प्लिमेंटेशन हा एक सगळ्यात मोठा फॅक्टर या ॲश्युअर्ड बिझनेसेस मध्ये किंवा ॲश्युअर्ड स्टार्टअप्स मध्ये